सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।
ताईसाहेब, आई जगदंबेच्या कृपेनं सारा काही शेमकुशल आहे ना? दादासाहेब, आपण आम्हास अवचितच असे का बरे विचारले? आपण आणि ही स्वराज्याची कारभारी मंडळी चिंताग्रस्त दिसतात. आंबीरराव, वेळच कशी आली आहे. अण्णाजी, इथं गडावर काय घटित घडलंय का? सरसेनापती, शंभू राजांना थोरल्या महाराजांची भेट हवी आहे. अशात घटित ते काय मोरोपण? शंभूराजे स्वराज्याचे युवराज आहे. उद्याच्या या राजगद्दीत छत्रपती आहे. दादासाहेब, उद्याचं काही कोणी पाहिलंय का? पण आज तुमच्या शंभूराजाने जे बिलामतीचं ताट वाढून ठेवलंय. शंभूराजाने बिलामतीचं ताट वाढून ठेवलंय? काय घडलंय ते आम्हाला कळेल का? आमच्यापैकी कुणी सांगायचं म्हणजे आगळीच केल्यासारखं होईल. त्यापेक्षा ज्यांनी जे केलंय ते त्यांच्याच मुखातून ऐकलं तर बरं होईल. थोरल्या महाराजांच्या कानी बिलामत? हो, म्हणूनच तर महाराजांना आपल्या दुर्गुणी पुत्राचं मुखही पाहण्याची इच्छा नाही. दुर्गुणी पुत्र? कोण दुर्गुणी पुत्र? शंभू राजांच्या बैठ पहिली वागण्यानं महाराज दुःखी कष्टी झाले आहेत. शंभू राजे पहिली? कुणाबद्दल बोलताय तुम्ही बरोबर? अण्णाजी, नेमकं काय घडलंय ते आम्हाला कळून देण्याची तसदी घ्या तर बरं होईल. आता तुमचा आग्रहच असेल तर सांगायलाच हवं. तसं म्हणजे हे उच्चारून आम्हाला आमची जीभ विटाळायची नाही. पण तुम्ही पडलात तर सेनापती. दादासाहेब, अण्णाजीच्या मुलीच्या बाबतीत अंसाजीच्या बाबतीत जे घडलं तेच पुन्हा घडलं. म्हणजे लग्नात सांगायला आमची जीभ ओळख नाही तरी सांगतो. परवा गडावर रंगपंचमीचा खेळ चालला होता. खेळ अगदी रंगात आला होता. रायगडवाडीवरून कोण टिपोर रंगपंचमी खेळायला आली होती. युवराजांची नजर तिच्यावर पडली आणि संधी मिळतात तिला आपल्या महालात ओढली. काय? राजेनी त्या मुलीला महालात ओढली? गडावर भर रंगपंचमी तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलं बरोबर? आम्ही जातीला नाही पाहिलं. हे अण्णाजी आम्हास म्हणाले तेव्हा. अण्णाजी, आपण आपल्या डोळ्याने तो प्रकार पाहिलात? आम्ही कुठून पाहणार? या राणी साहेबांनी आम्हाला. बहुत अच्छे. म्हणजे युवराजाने खुद मातोश्रीच्या डोळ्यात देखत एक अबलीला आपल्या महालात ओढली, होय ना ताई साहेब?
मातोश्रींच्या डोळ्या टेकत युवराजाचं कसं बरं करतील? मग अहो, राणी साहेबांच्या खाजगीतल्या दासीना झाला प्रकार त्यांच्या कानी घातला. या सगळ्या उठावळीला काही आगापिछा आहे की नाही? का आली बाई गडावर आणि युवराजाने तिला लगलो बोलते महाराज? छे छे छे, असं कसं असेल? या बळजबरी झाली असेल असं आम्हाच वाटत नाही. या उलट या प्रकारे खूप दिवसाची ओळख पाळत असेल, गाठी बेटी घडल्या असतील. आमच्या तर कानी आला आहे की रात्री अपरात्री राजे रायगडवाडीला गडावरून जात येत होते. राजाला रायगडीवर जाताना आपण प्रत्यक्ष पाहिलं मोरोपंत. आम्ही कधी आणि कुठून पाहणार? अण्णाजी, याबद्दल आपल्या गोटाची माहिती? आमच्या माहितीप्रमाणे या गोबाट्यानंतर त्या मुलीनं स्वतः जाळून घेतलं. यावरून शंभू राजाने गुन्हा केला असं सिद्ध होत नाही अण्णासाहेब. हो, पण या प्रकरणी लोकात शंभू राजेंच्याच नावाची कुजबूज आहे आणि हे सत्य आहे. खरं खोटं काय ते देवच जाणं आणि ती पोरगीच जाणं. दादासाहेब, गुन्हे करणारे नामा निराळे आणि तुम्ही नको त्याला सोयी पाठवतात. हे असले गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना शासन हे झालंच पाहिजे. त्यासाठी आम्ही हट्ट धरू, वेळ पडल्यास आम्ही अन्न पाणी सोडू, वाटल्यास आम्ही जीव देऊ. राणी साहेब, हा आपला ठामपणा आम्हाला भाव. आजपर्यंत असल्या गुन्ह्यात आम्ही कित्येक लोकांचे कडेलोट केले, तेव्हा आता हा कडेलोट जगदम जगदम. अंबीराव, आपणही आला. बरं बरं. जवळच्यांचा न्याय निवाडा करायचा म्हणजे जीवाभावाचे जवळ असलेले बरे. सगळे साक्षी पुरावे सर्वांसमोर उघड झालेले बरे. साक्षी घ्या, पुरावे गोळा करा, पण गुन्हेगार ठरल्यावर त्यांना योग्य ती शिक्षा द्या. राणी साहेब, फारच उतावळेपणा होतोय. तर शांत चित्ताने न्याय बुद्धीने न्याय निवाडा करायची आम्हाला फुरसत तर लागू द्या. आम्ही आमचं तोंड कुलूप बंद करतो. आपण हवी तेवढी हवी तशी फुरसत घ्या, पण न्याय होऊ द्या. राणी साहेब, न्यायच होईल. शंभू राजे गुन्हेगार ठरले तर त्याला कडे लोटाची शिक्षा देऊ, हेच हवंय ना आपल्याला. अंबीराव, शंभू राजांना बोलावून घ्या. जशी आज्ञा महाराज. शकदम, पोटच्या पुत्राला त्याच्या हात पहिलीचा जाप विचारायचा, चार चौघात त्याचा न्यायनिवाडा करायचा. एक पिताकडून नियतीनं फार मोठा नामुष्कीचा प्रसंग सोपवला. महाराज, शंभूराजे आले. आबासाहेब, राजे, रायगडावर येऊन आपल्याला 2 दिवस झाले. जी आबासाहेब. आणि या 2 दिवसात आम्ही आपली भेट घेण्याचा 3 वेळा प्रयत्न केला, पण एका पुत्राला आपल्या पित्याशी भेटण्यासाठी फक्त पित्यानेच नकार दिला. आमच्या भेटीसाठी आलेल्या पुत्राची आम्ही भेट का घेतली नाही, त्यांचा मान आम्ही का राखला नाही, याची कल्पना आहे तुम्हाला?
पुत्रानं उडवलेला शिमगा शेण गोळा होऊन एकदा पित्याच्या माती पडतो तेव्हा त्या पित्याला काय वाटलं असेल याची कल्पना तुम्ही केली असती तर आम्ही असे का वागलो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असतं. क्षमा करा महाराज, पण शिमग्यात पुत्राच्या नावाने धुळवट कोण्याने का उडवली याचा आम्ही जरूर शोध घेतला असता. आपल्या पुत्रावर आंधळा विश्वास दाखवा. केवळ आंधळा विश्वास नव्हे तर डोळे झाक केलेला आरोप आपल्यावर होऊ नये म्हणूनच तर आबासाहेब आपलं फरमान होण्यापूर्वी आम्ही रायगडावर हजर झालो. आम्ही कुठल्या जाब जबाबाला घाबरत नाही आणि घाबरणारही नाही. आणि पळून जावं एवढे आम्ही नादान भ्याडी नाही. एवढा तरी विश्वास आपण आमच्यावर दाखवला असता तर. राजे तो नसता तरी पुत्र म्हणून तुम्हाला जाब विचारण्यासाठी आम्ही इथं बोलावून घेतलंच नसतं. ते जाऊ द्या, ज्याच्यासाठी बोलावलं तेच विचारतो. राजे, आमच्या या श्रींच्या राज्यात स्त्री लंपट गुन्हेगाराला आम्ही कोणती शिक्षा देतो? कडेलोटाची महाराज. आपल्याला याची पूर्ण कल्पना असताना सुद्धा राजे रंगपंचमीला रायगडवाडीतल्या एका अश्राप परस्त्रीला आपल्या महालात ओढली अशी फिर्याद आहे आपल्यावर. आबासाहेब, त्या फिर्यादी संबंधी जर आपण आम्हास आरोपी म्हणून इथं बोलवलं असेल तर आम्ही आपल्या समोर हाजीर आहोत महाराज. पण त्यापूर्वी आम्ही आपल्याशी एक विनंती अर्ज करू इच्छितो. विनंती अर्ज? कसं विनंती अर्ज? एक पुत्र म्हणून जर आपण आमची फिर्याद ऐकणार असणार तर मग ती आम्ही आमच्या पित्यासमोरच मांडू. तेव्हा इतरांना आपण इथून जाण्याची अनुज्ञा द्यावी. ते का म्हणून की ही सगळी मंडळी आपल्या जवळचीच आहे. हंबीरराव तुमचे मामा, हे पंत, हे अण्णाजी, त्यांच्या डोळ्यात देखत तुम्ही लहानाचे मोठे झाला. आबासाहेब, पण आज त्यांनाच आम्ही त्यांच्या डोळ्यासमोर नको आहोत. राजे, आपल्या समोर कोणाचाही उपमर्द होऊ नये म्हणून जबानीला लग्न झालं समोर राजे. आमचा गला तेवढा पार उतारा पुढे झाला. आम्हाला आमचे हात दाखवून अवलक्षण बघायची इच्छा नाही. महाराज, आम्ही येतो. मामासाहेब आपण इथं थांबणार तर आमची काहीच हरकत नाही. राजे म्हणून नाही तर आपण पिता पुत्राला उघड दिलाने बोलता यावं यातच दौलतीचा हित आहे म्हणून आज्ञा असावी. आबासाहेब, आमच्या सडेतोड बोलाने आम्ही सगळ्यांची मनं दुखवली. आजपर्यंत आम्ही आपणास मनस्तापाशिवाय दुसरं काहीच दिलेलं नाही. आबासाहेब, आम्ही शतशः आपले अपराधी आहोत. राजे, चुका करता, अपराध करता आणि लगोलाग क्षमाही व्हा. पण आबासाहेब आम्ही चुकलो नाही. आमच्या हातून असला कसला गुन्हा घडलाच नाही. विनाकारण आमच्यावर अशी ही पालंड. शंभोबा, तुम्ही या दौलतीचे वारसदार आहात. आज तुम्ही या जवानीच्या उमरमध्ये आहात. या जवानीच्या उमरमध्ये आणि युवराजांच्या अधिकारात विवेकाचा लगाम हाती घेऊन सदैव असंच वागावं हीच आमची आपल्याकडे अपेक्षा आहे. आमची
थोरल्या मासाहेबांची पुण्याई त्यांच्या संस्काराचं गाठवण आहे. सदैव आमच्या सोबत आहे आणि अखेरपर्यंत ते आमच्या सोबतच राहणार बाबासाहेब याची खात्री आपण बाळगावी. आम्ही आमच्या मनाशी पक्क केलं आहे की हिंदवी स्वराज्यासाठी जगायचं आणि हिंदवी स्वराज्यासाठीच मरायचं. तरी सुद्धा आबासाहेब आमच्यावर अशी ही वालंटी यावी, आमच्या चारित्र्यावर शिंतोडे उठून आम्हास नामहरण करण्याचे प्रयत्न व्हावे आणि या सगळ्या कटकारस्थानाचा सारखे जाणत्याला वासही येऊ नये. राजे हे राज्य चालवायचं म्हणजे सर्वांना बरोबर घेऊन जावं लागतं. त्यात काही चुकतात मागतात सर्वांना सांभाळून घ्यावं लागतं. पण आबासाहेब आम्ही चुकलो नाही, असा काही प्रमाद आमच्या हातून घडलाच नाही. त्या दिवशी आम्ही रायगडावर जरूर होतो, पण पूर्ण दिवसात आम्ही आमच्या महालातून बाहेर पडलो नाही किंवा कुठल्या त्या पोरीला कधी पाहिलं नाही. मग कारभाराच्या म्हणण्यानुसार तुम्ही रायगडवाडीला रात्री अपरात्री जाता येता हे होत. आबासाहेब आपले कारभारी मंडळी असं म्हणतात तर ते खरंच असणार, पण त्याचबरोबर आपल्या रायगडाच्या संरक्षणात ढिलाई होती. ही महत्वाची गोष्ट आपल्याला का नाही सांगितली त्याने? रायगडाच्या संरक्षणात ढिलाई? होय आबासाहेब. शक्यच नाही राजे. सूर्यास्ताला गडाचे दरवाजे एकदा का बंद झाले तर ते दुसऱ्या दिवशी पहाटेच उघडले जातात. आमच्या परवानगीशिवाय बंद दरवाजातून एक सरडाई बाहेर जाऊ शकत नाही. तसं असेल तर आबासाहेब आपले कारभारी मंडळी आम्हाला रात्री अपरात्री गड उतारून रायगडवाडीला जाताना पाहतात तरी कसे? आणि आपले इमानी दरबारी आपल्या परवानगीशिवाय आम्हाला दरवाजा उघडून जाऊ देतात तरी कसे? राजे आमच्या कारभाराच्या निष्ठेबद्दल आमच्या मनात निर्माण शंका, पण तरी देखील तुमच्या म्हणण्यात काहीतरी तथ्य आहे. आबासाहेब आपण आम्हाला आतड्यापासून तोडालो म्हणून हा सारा खेळ आपल्या मर्जीतल्या माणसानेच आपल्या अवती भोवती रचला आहे. राजे तुमच्या आमच्या जीवाभावात फूट पडावी असं जर आमच्या कारभाराकडून काही होत असेल तर त्याचा योग्य रीतीने तपशीलवार तपास केला जाईल. यात कुणाचीही गय केली जाणार नाही. हा छत्रपतींचा शब्द आहे, एका पित्याचे बोल आहे. आबासाहेब आपल्या अशा एका शब्दाने देखील आमच्या विरुद्ध कुंभांड रचणाऱ्याशी लढा देण्यास आमच्या अंगात सहस्त्र हत्तींचं बळ येतं. राजे त्याचबरोबर आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. ही सगळी कारभारी मंडळी, सरदार, दरकदार, एक एक शिपाई गडी, कुंभाऊपणा करणारा कुणबी, त्या सगळ्यांच्या श्रमावर आणि रक्तावर हे हिंदवी राज्य उभं आहे. हे सगळे आम्हाला आमच्या जीवाचे जवळचे आहे. आम्ही तर सगळ्यांना सरसकट तुम्ही रात्रंदिवस घोड्यावरून लपेट करता, रानामना शिकार खेळता, त्याचा किती अभिमान वाटतो. त्याच निमित्ताने तुम्ही जिथे जिथे जाल तिथली सामान्य पण वेडापायी जीवाला जीव देणारी माणसं जवळ कराल तर तीच माणसं भयातभर एक एक रायगड घेऊन तुमच्या पाठीशी उभे राहतील. आबासाहेब आमचं तर सगळं उठणं बसणं त्यांच्यातच. राजे तुमच्या कारभारावर आमच्यावर आमची करडी नजर आहे. तुमच्याबद्दल जशा कुंवरी आमच्या कानी येतात तसेच लोकांनी तुम्हाला दिलेले दुवे सुद्धा आमच्या कानी येतात. तुम्ही लोकांचे राजे आहात हे लक्षात आलं. तरी सुद्धा आबासाहेब आमच्या विरुद्ध असं कलुषित मत बनावं. आमच्या कारभारांच्या एक एक कारभाऱ्या पाहिल्या की कधी कधी असं वाटतं की हे राज्य हिंदूंचेच आहे की. राजे राजे तुम्ही अजून वयानं आणि अनुभवानं लहान आहात. आज तुम्हाला चंद तिरस्कार वाटतो. ते एकही गळे आमच्या खांद्याला खांदा मिळवून लढणारे शूरवीर आहेत. आमच्याही प्रमाणे स्वराज्याची स्वप्न पाहणारे वेगवेगळे आहेत. हा शिवाजी राजा झाला तो गड्या सवंगड्यांच्या रक्ताचा अभिषेक माते घेऊ. आबासाहेब आम्ही हे सगळं जाणूनच आहोत. म्हणूनच आमचं तुम्हाला हे सांगणं आहे राजे. म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगतो की
जर रयतीला राजाची आदरयुक्त भीती वाटायला हवी असेल तर राजाला निश्चय उपभोक्ता स्वामी शून्य म्हणून राहिला पाहिजे. आणि हे सगळं करायला तुम्ही समर्थ कराल तर काय आबासाहेब? करणार तुम्हाला दूर ठेवून जगण्याची आम्हाला सवय करून घ्यावी लागेल. आबासाहेब, आबासाहेब तुमच्यापासून दूर नाही आबासाहेब. ही कल्पनाच आमच्या उद्या जन्माला वणवा लावेल. त्यापेक्षा पोत्यात घालून आम्हाला टकमक टोकावर आमचा कडेलोट करा. ती शिक्षा आम्ही मोठ्या आनंदाने पत्करू. तुमच्यापासून दूर मासाहेबांनंतर आम्हाच जर कोणी प्राणप्रिय आहात तर ते फक्त आपणच आहात आबासाहेब. आम्ही म्हणतो आपण सुद्धा आमच्यापासून नाही नाही आबासाहेब. असल्या जहिला शब्दाने तुम्ही आवाज घाळ करू नका. आम्ही बधीर झालो आहोत. साहेब तुम्ही आज हवा होता तिथं. आम्हाला तुमची खूप याद येते आहो साहेब. तुमचे ते शब्द आमच्या मस्तकात देवळातला खंडा बळवाना तसे गणातला खंड घालताय. शंभू बाळा, आम्ही तुम्हाला रामाची गोष्ट सांगितली ना. आईच्या हट्टापायी राम वनात गेला. रामाच्या शोकानं राजा दशरथाचे प्राण गेले. आंधळ्या आई बापासाठी पाणी आणायला गेलेल्या श्रावण बाळाचा घात झाला आणि त्याचे आई बाबा पुत्र शोकाने मरण पावले. माझ्या शोकाचा तू राम आहेस, श्रावण बाळ आहेस, म्हणून या थोरल्या आईचं मागणं आहे तुमच्याकडे शंभू बाळ. काही झालं तरी कधीही माझ्या शोभाच्या नजरेपासून दूर होऊ नकोस. तुझ्या शोकानं माझ्या शोभाचं काही बरं वाईट तुम्ही रामासारखे पितृभक्त व्हा. एक वचन एक पाडे राहा. पित्यासाठी पित्याच्या इब्रतीसाठी गादीचा लोक कधी करू नका. पावलो पावले त्यांची अशीच शिकवण असायची आबासाहेब. थोरल्या मासाहेब गेल्या आणि आता आपल्या अशा या शब्दाने आम्हाला दुबळे केले आबासाहेब. नवी स्वराज्य तळपते ठेवणाऱ्या आमच्या पित्याला आमच्याकडे पाहायला वेळ नाही. एक वेळा या शंभूला तुम्ही दूर करून तुम्ही जगू शकाल, पण हा शंभू तुमच्या सावलीशिवाय नाही जगू शकणार आबासाहेब. नाही जगू शकणार. आणि हाच आमचा दुबळेपणा आहे आबासाहेब. हाच आमचा दुबळेपणा आहे. दुबळेपणा तुमचा नाही राजे, दुबळेपणा आमचा. मला कळतंय राजे, तुमची आज काहीच चूक आहे. आम्ही केवळ तुमचे पिता असतो तर ह्या सगळ्या, पण आम्ही केवळ तुमचे पिताही नसून या हिंदवी स्वराज्याचे छत्रपती आहोत. आणि म्हणूनच राजे आम्ही कर्तव्यानं बांधव गेलो. आम्हाला आमच्या कारभारांना सवंगडाने सांभाळून घ्यावं लागतं. त्याच्या चुकाकडे बरबादाकडे कानाडोळा करावं लागतं. असे तुम्ही आमचे ज्येष्ठ पुत्र आहात. तुम्ही शूर आहात,
तुमचं धाडस निष्ठा आम्हाला ठाऊक आहे, पण जरा सबुरीनं खेळ चला राजे. एक गाव दोन तुकडे असा अट्टहास धरू नका. शस्त्र घावाने माणूस मारतो आणि संपलं जातो, पण शब्द भावाने अपमानित झालेला माणूस अपमानाचा सूड घेऊन जन्मभर कुरळत बसतो आणि संधीची वाट पाहत असतो. तेव्हा राग थोडा आभार आहे, शब्दानं माणसानं दुखू नये. हीच आमची एक कळकळीची विनंती आहे तुमच्याकडे राजे. राजे राजे इथेच पहिला चिरानी खळता दोन मनोरे मनात खचले भवितव्याचे ललित पाहता दोन जटायू तिथे उरले. नेहमीची पोराच्या बाबतीत आमची कपलत होती. जन्मदात्री जन्म देऊन निघून गेले. आई म्हणून भावानं जिजाऊही गोडपणे सोडून गेल्या. तुम्ही देखील राजे, तुम्ही आपलं कर्तृत्व दाखव. वयाच्या 8व्या वर्षी मोगलांच्या गटात तह होईपर्यंत मी ओलीस राहिला. 9व्या वर्षी आम्ही आग्रा भेटीवर परतलो, परंतु तुम्ही आग्र्यापासून रायगड पर्यंतची 2 महिने 18 दिवसांची गनिमी चाल करून परतला. पण एवढंच तुम्ही तर वयाच्या 10व्या वर्षी मोगलांच्या दहशतीची तमा न काढता बेधडकपणे 4000 मानस स्वीकारण्यास मोगलांच्या गटात औरंगाबादला एकटे गेला. 13व्या वर्षी राजकारणात लक्ष घालून कर्नाटकाची मोहीम यशस्वी करून परकीय वकिलांना बिनतोड सवाल करीत तोंडात बोट घालायला लावली. तो आमचा 17-18 वर्षांचा पुत्र पासून दूर का जातो. उद्याच्या हिंदवी स्वराज्याचा राजा आमच्या काळजाचा कलेजा आमच्यापासून दूर का जातोय. या चूक कोणाची आहे? ही चूक सावरण्याची संधी आई जगदंबे आम्हा पिता पुत्राला दे. मुद्राराणी सरकार अण्णाजी, कसला कुणाचा कसा घेताय? राणी सरकार, रायगडावर शंभूराजांच्या पत्नी येसुबाईंचा मुक्काम आहे. आम्ही तुमच्या महाली आलो हे त्यांना कळणार. मग त्या ही गोष्ट शंभूराजांच्या कानावर घालणार. मग ते वारा प्यायलेला वासरासारखे आमच्या नावानं उधळणार. त्यापेक्षा तुम्ही इथं आलात त्यामुळे कुणाला काहीही वाटणार नाही. हे आमच्या लक्षातच आलं नव्हतं बघा. पण अण्णाजी, तुम्ही फारच सावध आहात. राणी सरकार, रायगडावर शंभूराजे असेपर्यंत प्रत्येक पाऊल जपून टाकायला हवं. प्रत्येक बोल तोडून मापून वापरायला हवं.
आणि डोळे आणि कान नेहमी उघडे ठेवूनच वावरायला हवं. होय अण्णाजी, तुम्ही आम्हाला वेळीच सावध केलं ते फार बरं केलं. पण राणी साहेब, सकाळच्या प्रहरी आम्ही आपल्या महाली येऊन गेलो, पण तुम्ही तुमच्या महाली नव्हता. आम्ही रामराजेला शोधत होतो. राजाराम राजेना? हो ना, सकाळपासून रामराजे आमच्या दृष्टीसच पडले नव्हते, म्हणून त्यांचा सगळीकडे शोध घेतला, सारा गड शोधला. शेवटी गडावरील पहाऱ्या करायला सांगितलं काय? की सकाळीच रामराजे शिपाईगडाच्या मुलासोबतीनं रानात गेले म्हणून, आणि त्यांना शोधून आणायला आम्ही शिपाई पाठवले आणि इकडे परत आत्ताच महाली आलो. राजाराम राजे रानात कशासाठी गेले? रानातला रानमेवा आणण्यासाठी. रानमेवा? हो ना, करवंदासाठी शंभूराजांनी त्यांना रानावनात भटकायची, करवंद बोरं खायची सवय लावली ना. आणि ते राजाराम राजे मातोश्रींना न सांगता रानात गेले. बघा ना, नको त्या उन्हाळ सवयी. राणी साहेब, राजाराम राजेंना शंभू राजांची संगत लागू देऊ नका. त्यांच्यापासून त्यांना लांबच ठेवा. हो, किती झाले तरी राजाराम राजे थाकले आहेत. आम्ही खूप सांगितलं, पण ते ऐकतच नाही. ते एकदा सांगून नाही ऐकायचे. आज ते रानमेवा खाण्यासाठी रानात गेले. उद्या बंधुराजांनी आग्रह केला तर ते गाण्या बजावणारा जातील, भक्षण करतील. आणि बंधुराजांनी आग्रह केला तर मदिरा प्राशन सुद्धा करतील. अण्णाजी, म्हणूनच सांगतो राणी साहेब, राजाराम राजेंना आवरा. शंभू राजेपासून त्यांना लांब ठेवा. अण्णाजी, रामराजे शंभूपद पाठच सोडत नाही. आम्ही गडावर असताना देखील क्षणभर देखील आमच्या महाली थांबत नाहीत रामराजे. त्यांच्या या बंधू प्रेमाला कसा आवाज घालायचा? राणी साहेब, बंधू प्रेम कितीही असू द्या, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं एका म्यानं दोन तलवारी राहत नाही, तसं एका राजगादीवर दोन राजे बसू शकत नाही. त्यासाठी एकाला बाजूला व्हावं लागतं, नाहीतर चढावं लागतं. अण्णाजी, किती झालं, शंभू राजे अभिषिक्त युवराज आहे आणि तरी ते थोरले आहेत. राणी साहेब, शंभू राजे नुसते थोरले नाही, तर ते अत्यंत हुशार आहे. तुम्हाला आठवत असेल, राज्याभिषेकासाठी आलेल्या गागा भटांनी हर सभेत शंभू राजांच्या बुद्धीची आणि ज्ञानाची तारीफ केली होती. त्यांच्या संस्कृत पाठांतराचं कौतुक केलं होतं. त्यांच्या काव्य रचनेची वाहवा केली होती. हर दरबारात उभे राहून शंभू राजाकडे बोट टाकून ते म्हणाले होते, हा शंभूबा भविष्यातला प्रति शिवाजी आहे, स्वराज्याचा छत्रपती आहे. एवढं सगळं त्यांच्या पाठीशी असल्यावर शंभू राजे स्वराज्याचे छत्रपती होणार. शंभू राजे स्वराज्याचे राजे झाले तर राजाराम राजे कधीही राजे होणार नाही. आणि तुम्ही राजमाता होणार नाही. राजाराम राजे रुद्रे आणि तुम्ही राणी आतल्या मुताखान्यात, आणि आम्ही देशोधडीला नाहीतर हत्तीच्या पायी. दरबारात कवी कलशांची शायरी आणि महालात नाच गाणं बजावणं, आणि रायगडवाडीवर लेकी सुनाना. थांबा अण्णाजी. राणी साहेब, तुम्ही आम्हाला थांबवू शकता, पण शंभू राजांना कोणीही थांबवू शकत नाही, त्यांना आवडू शकत नाही. आम्हा कारभारावर त्यांचा डोळा. आम्ही दिसतात ते दात ओढ खातात. आम्ही स्वराज्याची लूट करतो अशी महाराजाकडे पागाळी करतात. थोरले महाराज त्या पुकारतात, गप्प करतात. हे जर उद्या राजे झाले तर आम्ही सरळ तोफीच्याच तोंडी. अण्णाजी, आम्हाला
सगळं कळतं, पण आम्ही करू तरी काय करू शकतो? आम्ही थाकल्या तसेच आमचे राजाराम देखील थाकलेच. पण राणीसाहेब, राजाराम राजेना राजे व्हायचे आयती संधी चालून आली होती. संधी चालू होती. हो, नुसती संधीच नाही, तर शंभू राजांना राजाराम राजेच्या मार्गातून कायमची बाजूला करायची संधी चालून आली होती. अहो, खुद्द महाराजांनी ती तुम्हाला दिली होती. आम्हाच दिली होती. आमच्या विवाहित कन्येच्या अंगावर शंभू राजाने हात टाकला. बेअब्रूपायी त्या पोरीला आत्मघात केला. त्या फिर्यादीची आणि शंभू राजांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी महाराजांनी आपली नेमणूक केली. त्यावेळी तुम्ही शंभू राजे निर्दोष आहे असा निकाल दिलात आणि त्यांना मोकळं सोडलं. आमच्या पापीर मनानं तेव्हा कस खाल्ले अण्णाजी. आणि तेव्हा रामराजेना राजा व्हायचा मार्ग कायमचा बंद झाला. पण अण्णाजी, जे व्हायचं ते होऊन गेलं. आता कोळसा उगाडण्यात काय अर्थ आहे? ही उगाला तरी तो काळाच, पण त्याच्यातच अंगार होता याचा विचार पडू नये म्हणून पुन्हा तुम्हाला हे सर्व सांगितलं. राणीसाहेब, तुमच्याबद्दल राजाराम राजेबद्दल माया वाटते. त्या मायेपोटी, प्रेमापोटी या साकारानं तुमच्या समोर जीभ टाळायला लावायची हिंमत केली. होय अण्णाजी, तुम्ही आमच्या जीवाभावाचे, आमच्या भल्यासाठी, आमच्या कल्याणासाठी तुम्ही इमान राबवता. म्हणूनच तर राणीसाहेब आमचा जीव तीळ तीळ तुटतो बघा. राणीसाहेब, कालच्या फिर्यादीच्या चौकशीचा काय? आम्ही इथून निघून गेलो आणि पितापुत्राचा समेट झाला. समेट? पितापुत्राचा समेट झाला तो झालाच. फिर्याद आणि आरोप राहिले बाजूला आणि त्यांची झाली दिलजमाई. आरोपी उजळ माथ्यानं रायगडी फिरतोय आणि आम्ही कारभारी मानाखाली घालून. ही जमाई पितापुत्राची? नाहीतर काय. म्हणूनच तर महाराज शंभू राजांना बरोबर घेऊन सापडला. समर्थ महाराजांच्या भेटीत जा. समर्थ महाराज शंभू राजांना उपदेश करतील, आशीर्वाद देतील. मग बरं झालं ना, निधान त्याच्या सर्व कारवायांना आळा तरी बसेल. राणीसाहेब, पावलातल्या पावलात बघू नका, जरा पुढचं बघा. शिवाजी महाराज माऊलींचा आशीर्वाद घेऊन परत येतील आणि शंभू राजेसह कर्नाटकाच्या मोहिमेवर जाणार. होय अण्णाजी, तसंच ठरलं आहे ना. आणि ते कधी रायगडावर जात आहे असंच झालंय बघ मला. राणीसाहेब, तेच होता कामा नये. तुम्हाला आम्हाला कितीही वाटलं तरी एक गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी खरी आहे. शंभूराजे शूर आहेत, निधड्या छातीचे आहेत, संतापी पण सळसळत्या रक्ताचे आहेत. हे जर महाराजांसोबत कर्नाटकाच्या मोहिमेवर गेले तर महाराजांचा त्यांना सहवास मिळेल. महाराजांच्या आधारानं ते लढाई उतरतील, आपल्या तलवारीनं पराक्रम गाजवतील. महाराज त्यांच्या पराक्रमावर खुश होतील आणि शंभूराजे उद्याच्या स्वराज्याचे राजे म्हणून रायगडावर परत येतील. एवढं सगळं होऊ शकतं? यापेक्षाही खूप काही होऊ शकतं. म्हणूनच म्हणतो, काही करा पण शंभूराजे कर्नाटकाच्या मोहिमेवर जाणार नाही असं बघा. त्यासाठी महाराजांसोबत हट्ट धरा. जेवण खाण सोडू म्हणून सांगा, रडा, भेटा, काही करा, पण शंभूराजे कर्नाटकाच्या मोहिमेवर जाणार नाहीत एवढंच बघा. काहीतरी करावंच लागेल. राणीसाहेब, त्यापेक्षाही खूप काही करावं लागेल. म्हणून म्हणतो राणीसाहेब, महाराजांसोबत रडा, भीती वाटते म्हणून सांगा, कालच्या न्याय निवडता शंभूराजे डूब ठेवतील म्हणून सांगा आणि तुमच्या गैरहजेरीत ही रायगडही नको असं महाराजांना सांगा.
असंच काहीतरी करावंच लागेल. राणीसाहेब असं सांगून करावंच लागेल तरच इतर रायगडी आम्हाला आमच्या तटबंदी मजबूत करता येतील. लक्ष द्यायचंय ना तुमच्या? होय अण्णाजी, आमचे रामराजे राजे होण्यासाठी आम्हासे करावंच लागेल. जर एक मातोश्री म्हणून जर आम्ही काही केलं नाही तर इतिहास आम्हाला कधीच माफ करणार नाही. काही झालं तरी कर्नाटकाच्या मोहिमेवर महालात येण्याची गर्दीनं सूचना औचित सामोरे आला. इतक्या दिवसांनी याद आली वाटतं आमची. किती मेला तो मोहिमेचा रात्रंदिन विचार. ती खलबत आखण्या काय बोलता आणि ठरवता हो एवढं? युवराजनी, कर्नाटकाच्या मोहिमेच्या आघाड्यांची अत्यंत गुप्तता पाळावी असं आम्ही ठरवलं. तेव्हा तो विषय नको. खरंच नको बाई. गेले काही मास रायगडावर, देवळात, बाजारहाटात, गडावर सगळीकडे कर्नाटकाच्या मोहिमेचाच विषय. आम्हालाही कंटाळा आलाय तेच आहे. असं मग आमच्या मनाचं जीवादिलाचं बोलायलाही वेळ नाही स्वारींना त्या मोहिमेकडे. बोला. आम्ही मुख दुखत काय बोलणार? स्वारींचं वाचन, अभ्यास सांगा, शिवाय कवी आपणच बोलावं. आम्ही आपल्याला बोलायचंच नसेल तर आम्ही आता बोलायचं ठरल्यावर शांत कसं बसता येईल? बोला. आमच्या आजी सासू जिजाऊ मासाहेब आम्हाला तुमच्याविषयी नेहमी काय सांगायचे ठाऊक आहे? काय सांग? म्हणायच्या, येसू आमचं शंभूबाळ म्हणजे या स्वराज्याचं मौल्यवान असं रत्न आहे हो. अत्यंत हुशार, पराक्रमी. एखादी गोष्ट करायची म्हटली की मग त्या गोष्टीत स्वतःला झोकून देणं. मग ती गोष्ट सोपी आहे की अवघड याचा विचारही करावा नाही. त्यामुळे आमच्या शिवबाचं आणि शंभूचं नातं साधा जन्माचं. असे बाप, लेक, पिता, पुत्र कोणी नाही. इतकी महान, इतका विश्वास की दृष्टा लागू नये कुणाची. मग काय चुकीचं बोलायचं? मग त्याचं या विश्वासाला, या नाताला कुणाची दृष्ट लागली म्हणायची. आधी हौसा आणि आता ही कुठली रायगडवाडीची पोर. यांचा महाराजांसमोर, कारखान्यांसमोर निवाडा पाप उभा राहावा. युवराजनी, आम्ही राजे आहोत आणि राजांच्या मनात कुठली स्त्री भरली की तिला रीतसर मागणे घालून तिच्याशी विवाहबद्ध होण्यास आम्हाला कोणाच्याही परवानगीची गरज नाही हे आपण जाणता. छत्रपतींच्या कुळात बहुपत्नीत्वाची परंपरा आहे हेही आपण जाणता. दुष्कर्म करून युवराजनी, खरं तर हा सण आम्ही आमच्या मनातच ठेवणार होतो. अगदी तुम्हालाही सांगणार नव्हतो. पण आज तुम्ही हा विषय काढला आणि उद्या कर्नाटकाच्या मोहिमेवरून आमचं परतच झालं नाही. आमच्या माग आपल्या मनात कुठलंही अंदेशा राहू नये म्हणून हौसाच्या बाबतीत जे जे काही घडलं ते सगळं आम्ही आपल्याला सांगतो. हौसा तुमची आणि आमची बालमैत्री. आम्हाला अजूनही तो दिवस स्पष्ट आठवतो. रंगपंचमीच्या दिवशी हौसा पहिल्यांदाच माहेरी आली होती.
गडावर थोरल्या महालात बायका पोरा जमला होता. तुम्हीही होतात तिथं हंसा बरोबर. आम्ही आमच्या महालात वाचनात गुंग झालो होतो. तेव्हा अचानक हंसा आमच्या महालात आली आणि पाठी मागून तिने आम्हाला कवळच घातली. आम्ही क्षणभर दचकलो. कोण आहे म्हणून बघण्यासाठी तिला पुढे ओढली तर तिने आम्हाला मिठी मारली. ओठाने चुंकू लागली. आम्ही तसाच तिला दूर ओढलो आणि तिला समजवण्याचा प्रयत्न केला की तू आता विवाहित आहेस, तुला असं करणं शोभत नाही. तेव्हा आमच्यावर कथा कथा हसत ती म्हणाली, राजे राजे अहो कसले पुरुष तुम्ही, मी माझ्या तारुण्याचा गुलाल तुमच्यावर उधळते, रंगायचे सोडून तुम्ही रंगाचा बेरंग करता. आणि ती परत आमच्या अंग चटीला येऊ लागली. आम्ही तशाच तिच्या 2-4 कांशिली दिला आणि तिला पुन्हा समजावण्याचा प्रयत्न केला. त्यात ती आणखी चिडली आणि त्रागा करून ओरडू लागली. म्हणाली, राजे राजे रात्र दिवस मी तुमच्यासाठी जळते आहे, मला जवळ तरी करा, नाही तर गडावरून लोटून तरी द्या. ती आमचं काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती आणि आमचाही क्रोध अनावर झाला होता. जबऱ्यात आम्ही तिला आत्ताच्या आत्ता महालातून निघून जा असं सांगितल्यावर ती आणखी रडू लागली. रडून रडून सुजलेला तिचा तो चेहरा, आमच्या बरोबर झटपटीत अस्ताव्यस्त झालेले तिचे कपडे, त्याच अवस्थेत ती महालातून तीरासारखी निघून गेली. आवडून येताना अण्णाजीने तिला पाहिलं आणि थोरल्या महालात काहीतरी शिजलं. गडावर कुसबुस सुरू झाली आणि 2 दिवसात पावसाचं कलेवर गडाखाली सापडली. हे एकदाच आमची वाचाच निघून गेली. जवानी आणि प्रेमाचा वेळ घेतलेली हंसा या संसारातून कायमची निघून गेली. पण जाता जाता आमच्यावर बदनामी आणि बदनामीचा दाग याच इतिहासाचा दखल घेत कारभारी मंडळी आम्हाला फुकाफुकी बदनाम करण्याचे पुन्हा पुन्हा प्रयत्न करतात. पण इरादे आम्ही या साऱ्यांना पुरून उठू. कर्नाटकाच्या मोहिमेच्या रूपाने नियतीनेच ती आम्हाला संधी दिली आहे. नियतीची आणि आपली साथ आम्हास आहे. आमच्या युवराज अभिषेकानंतर दौलतीची निघालेली ही कर्नाटकाची पहिलीच मोहीम. या मोहिमेला आम्ही पराक्रमाची शर्त करू आणि या साऱ्यांना पुरून उठू. तेव्हाच आमच्या मनाला शांती लाभेल. शंभूराजे, तो दिवस आता फार दूर नाही. आपण कर्नाटकाची मोहीम फत्ते करून ज्या दिवशी या त्या दिवशी आम्ही स्वतः जातीनं गडाखाली उतरू. सुहासिनी समवेत पंचारथीनं आपलं औक्षण करण्यास आतापासूनच आतुर आहोत. युवराजने आबासाहेबांबरोबर एक तरी मोहीम करायची हे आमचं केव्हापासूनचं स्वप्न होतं. त्यांचे ते गनिमी डावपेच, अचूक निर्णय घेण्याची क्षमता, शत्रूचे कच्चे धुवे सोडण्याचा कसब, आपल्या सैन्याशी असलेला सतत संपर्क, मस्त सारं काही जवळून अनुभवायचं आहे आम्हाला. युवराजने आज आम्ही अत्यंत खुश आहोत. बोला कर्नाटकाच्या मोहिमेवरून आपण आपल्यासाठी कोणता नजराणा आहोत. या जगात स्वारीपेक्षा आमच्यासाठी आणखी मोठी भेट. बाकी बोलण्यात तुमचा बायकांचा हात साक्षात ब्रह्मदेवी धरू शकत नाही. मुद्रा युवराजनी यावे बाळाजी. महाराजाचा निरोप घेऊन आलो आहे आपला उभयतासाठी. आबासाहेबांचा निरोप? मग सांगा बाळाजी कोणता? परवा महाराज फौजेसह कर्नाटकाच्या मोहिमेवर जाण्यास निघतील. राजे मोहिमेवर जाण्यास केव्हाचेच आतुर झाले. राजे, शंभू राजे या मोहिमेवर जाणार नाही. काय काय बोलताय आपण बाळाजी बोलतो. आम्ही मोहिमेवर जाणार नाही. का जाऊ नये आम्ही मोहिमेवर? काय
कालपर्यंत आमचं जाणं पक्क होतं. मग आता असं विपरीत काय घडलं की आम्ही मोहिमेवर जाऊ नये? राजे आम्ही हुकुमाचे ताबेदार. बाळाची आपण जाणते आहोत. युवराजांनी मोहिमेवर जाण्यासाठी केवढी मेहनत घेतली हे आपण जाणतो. मग त्यांना मोहिमेवर न नेण्यामागे नेमकं कारण काय? युवराज, आमचं म्हटलं तर युवराजासाठी आम्ही आमचा शब्दही टाकला, पण इतरापुढे आमचं काही चालत नाही. एवढंच नव्हे तर महाराजाची कर्नाटक मोहीम पार पडेपर्यंत शंभूराजे रायगडावर न राहता. काय आम्ही गडावरही राहू नये? मग काय गोसावे म्हणून रानावनात हिंडायचं? टाळ कुठं देवघरात बसायचं? राजे आमची आपणास आण, आपण त्रागा करून घेऊ नये. बाळाजी, राजेंनी रायगडावरही राहायचं नाही तर मग कुठे राहायचं? शृंगारपूरला जाऊन राहायचं अशी इच्छा आहे महाराजांची. शृंगारपूरला? होय, शृंगारपूरला राहायची इच्छा आहे. कोकणाची सुभेदारी सोपवली आहे महाराजांनी तुमच्यावर. कोकणाची सुभेदारी? आबासाहेब, आमच्या वरच्या मायेपोटी किती त्रास करून घेता तुम्ही स्वतःला. त्याचबरोबर आमच्या विरुद्ध कटकारस्थानालाही बळी पडतात. कोकणाचा जिरटोप तुम्ही आमच्या डोक्यावर ठेवतात, अंगावरून कपडा मात्र काढून घेतात. बाळाची पण हे असं का? आम्ही लहान तोंडी मोठा घास घेतो, पण आपण राजेंना घेऊन एकदा महाराजांशी समक्ष बोलावे म्हणतो. नाही युवराजनी, आबासाहेबांच्या इच्छेविरुद्ध जाण्याची आमची प्रज्ञा नाही. त्यांचा प्रत्येक शब्द, त्यांचा प्रत्येक आदेश आम्हाला ईश्वरी संकेतच आहे. तरी पण राजे, जरा दुसऱ्या चांगल्या अंगाने विचार करावा म्हणतो आम्ही. युवराजनी, इतकं सगळं घडूनही होऊनही तुम्ही चांगुलपणाचा विचार कसा काय करू शकता? मातोश्री सोयराबाई आणि कारभारानं आम्ही कर्नाटकाच्या मोहिमेवर पराक्रम केला तर उद्याचे छत्रपती होऊ ही भीती वाटली, आणि रायगडावर राहू तर चाचक ठरू. म्हणून आबासाहेबांवर दबाव आणून त्याने एकाच दगडात दोन पक्षी मारले. आज आमच्या आबासाहेबांच्या काळजात कालो आमच्याशिवाय दुसरं कोणी समजू शकत नाही. तेव्हा या विषयावर त्यांच्याशी आणखी बोलू. आम्ही त्यांना आणखी कष्टी करू इच्छित. आपण हसता. होय, आम्हाच एक आठवण झाली आणि हसू आलं. थोड्या दिवसापूर्वी आम्ही आबासाहेबांसोबत समर्थांच्या दर्शनाला गेलो होतो. तेव्हा आम्हास आशीर्वाद देताना समर्थाने म्हटलं होतं, तुझ्या रक्षणात करे सिद्ध होई, सदा संकटी देव धावू नये. या कपटी लोकांच्या मनसुब्यापुढे समर्थांचा आशीर्वादही फिका पडावा, यापेक्षा या रायगडाचं मोठं दुर्दैव ते कोणतं. यावेळी बाळाजी पण आबासाहेबांना सांगा, त्यांचा आदेश आम्हाशी संबंध आहे. मुद्रा लागली. कविता आबासाहेबांचा कलिता आलाय. कोल्ह्या महाराजांचा नाही राहतो, मग दिलेर खानाचा कलिता. आम्ही फळावर निघालोच होतो
एवढ्या दिलेर खानाचा खलिता आला. म्हटलं ताबडतोब आपल्याजवळ पोहोचावा. हा दिलेर खान आम्हाला खलित्यावर खलिते पाठवतो. आणि चढ लागली की काय त्या बुद्ध्याला. राजे काय करायचं या खलित्याचं? आलाच आहे खलिता तो वाचा. म्हातारा कहाण काय म्हणतो ते ऐकूया तरी. पातशाह सह्याद्री शंभूराज, दिलेर खान का आपको सलाम. शंभूजी, आम्ही आपल्याला विनंती करतोय, आमच्या मोगलांच्या डेऱ्यात येऊन दाखल व्हा. आमचा पातशाह सिकंदर आहे, तो पुरा दख्खन जिंकणार आहे. आता त्याचे सुभेदार व्हा. आपल्या राज्यात बेदली चालू आहे. आपल्याला राजसिंहासनापासून दूर ठेवलं जात आहे. आपल्या चिमूटभर राज्यात गैर होऊन निंदानलसी करून घेत शहजादा म्हणून जगण्यापेक्षा आमच्या मोगल बादशाकडे या. दोस्त म्हणून आमच्या कलेजाला मारा. आमचा बादशाह आपली इज्जत करून दक्षिणेची सुभेदारी आपल्या. बस 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 कविराज. राजे, हा म्हातारा खान आम्हाला नको असलेले तेच तेच गाजर पुन्हा पुन्हा दाखवतो. राजे, त्या खलिताला जवाब. ताबडतोब पोचला पाहिजे कविराज. नाही तर खानाला वाटेल हरळी मेंढक लागली लांडग्याच्या पाठी. या. सरदार दिलेर खान साहेब, आमच्यावरच्या मायेपोटी आपला दिल तडफडतोय. हे ऐकून तुमच्या अल्लाह सोबत आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. तुम्ही आमच्याबद्दल बित्तम बातमी ठेवता, पण तुम्हाला वाटतं तसं आम्ही आमच्या पिताजीकडून दुखावले गेलेलो नाही. ते तर पूर्ण राज्याची जबाबदारी आमच्यावर टाकली. तुम्ही आम्हाला सांगता आम्ही आमच्या पिताजीशी दगाबाजी करून मोगलांना जाऊन मिळावं, पण त्याऐवजी तुम्ही आणि आम्ही मिळून मोठा पराक्रम करू आणि तुमच्या पातशहाला छ देऊ. राजे, अरब की तंबूने म्हणून हेच आणि असंच दिलेर खानाचाही गोंधळ आम्हाला अपेक्षित आहे कविराज. कविराज हा खलिता ताबडतोब दिलेर खानाकडे रवाना झाला पाहिजे. जशी आज्ञा राजे. राजे राजे राजे, आम्ही सांगत होतो ना, उगाच दुःखी कष्टी होऊ नका. हा पहा, आबासाहेबांचा खलिता आलाय. आबासाहेबांचा खलिता? या शंभूसाठी आबासाहेबांचा खलिता आलाय. विराज विराज वाचा वाचा. आमच्या आबासाहेबांचे बोल ऐकण्यासाठी आम्ही किती उतावळे झाला आहोत. प्रिय शंभूराजे, अनेक आशीर्वाद. शंभूबाळ, कर्नाटकाची मोहीम फत्ते झाली या आनंदही आता तुमची भेट होईल म्हणून आम्ही आनंदून वेगानं येत होते. आणि वाचा कविराज. आणि काय कविराज, जे बोल असतील ते वाचून टाकतो. आणि तुमचे एक एक पराक्रम वाचले. तुम्ही जाणत्या वयाचे असूनही तुम्हाला कशाचाच पायपोस नसावा. या दुःखाने रागाने आम्ही फार कष्टी झालो. शृंगारपुरात स्वतःची फौज उभी करता आहात. शेत चारा पुरवणाऱ्या कुरबड्यांना माफी देता आहात. आमच्या कारभाराने राज्याच्या हिताच्या दृष्टीने घेतलेले निर्णय परस्पर फिरविता. अशाने राज्यात बेदरी माजली आहे. दिलेर खाना बरोबर खलित्याची देवणघेवण करता. तुमच्या एकेका पराक्रमानं आम्ही फार. कवीजी थांबा. द्या, आम्ही राजांना निवांतपणे वाचू. आपण जशी आज्ञा लागली. विराजने वाचा तो खलिता
आमच्या आबासाहेबांचे आमच्या विषयीचे बोल आम्हाला ऐकायचे आहे. तुमच्या एकेका पराक्रमाने आम्ही फार खचित झालो आहोत. म्हणूनच यापुढे आपण आमच्या सामोरे आला नाही तर बरे होईल. तुमच्या सद्विवेकाचा थोडा जरी अंश शिल्लक असेल तर तुम्ही तातडीनं समर्थ रामदासांकडे जा आणि त्यांचा प्रसाद घ्या. पाहिलं युवराजनी, आमच्या आबासाहेबांचे आमच्या विषयीचे बोल आमची बाजू ऐकून न घेता आम्हाला अपराधी ठरवून सजा देऊन मोकळे झाले. छत्रपती आबासाहेब अहो, तुम्ही सोनेरी काळजाचे असून तुमचे कान मातीचे कसे झाले आबासाहेब? जीवाला त्रास करून घेऊ नका राजे. नाही युवराजनी, आता आम्ही कुणालाच नको आहोत. सगळे दूर लोटत आहेत, टाळत आहेत आम्हाला. आम्हाला कटात कोंडून मारणाऱ्या त्या कारभाराची शिरा तलवार राजे उतावळे होऊ नका आणि भलताच बघेडाही खडा करू नका. आता या संभाजीला या स्वराज्यात कवडीचीही किंमत नाही. पराक्रमाला देखील आता इथं वाव नाही. आमचे अधिकारी आता मला इथं मिळणार नाही. फक्त एकच वाट, हिरेखनाच्या गोटाकडे. राजे विराने किती इज्जत आहे आमची मुघलाई, किती भरोसा आहे त्यांचा आमच्या पराक्रमावर. आमच्या पुढं पाय घडा घालून खलिदावर खलिदे पाठवून बोलवत आहेत ते आम्हाला. इथं आम्हाला महल नाही, गादी नाही, वरून सांगितलं जातं समर्थांकडे जा आणि प्रायश्चित्त करा. समर्थांकडे गेल्या तर वावटळीत सापडलेल्या पावलांना वाट तरी सापडेल. आमची वाट आता आम्हाला स्पष्ट दिसते आहे. मोगलांकडे आमच्या पराक्रमाला उदंड संधी आहे. आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे राजे, उगाच उफराट्या वाटेने जाऊ नका. कारस्थानांचा गुस्सा स्वराज्यावर काढू नका. आमचं स्वराज्य तर आता आम्हालाच आमच्या मनगडाच्या जोरावर उभं करावं लागेल, सैक्याशी लढून. तुम्ही आबासाहेबांना सोडून आता आम्ही हे अपमानाचं हद्दपारीचं जिणं जगू शकत नाही. हातावर हात धरून सदरेवर फेऱ्या मारणं हे आता आम्ही इच्छुक नाही. आबासाहेबांसमोर आमच्या वर आरोपाला उठ सूट कबुली जबाब देणं हे आता आम्हाला मंजूर नाही. आमच्या काळजात म्हणवा पेटला आहे. आम्ही असंच सहन करीत राहिलो तर लोकांना वाटेल आम्ही बेशरम आहोत, नादान आहोत, भ्याड आहोत, शंड आहोत. या सगळ्यातून आता आम्हाला बाहेर पडलंच पाहिजे आणि तेही आताच्या आताच. सगळ्या मोगल गिलामतीची होळी करायची असेल तर आई जगदंबेच्या साक्षीनं स्वतःच्या मनगडाच्या जोरावर मोगलांच्या मुलखात मुसंडे मारून जेव्हा आम्ही हालत्या हातानं आमचं स्वतःच स्वराज्य स्थापित करू आणि त्या स्वराज्याचे स्वामी म्हणून जाऊन आबासाहेबांना उरुभेट देऊ, तेव्हाच आमच्या काळजातला वणवा शमेल. तेव्हा तात्पुरता दिलेर खानाशी संबंध जुळवलेच पाहिजे. राजे तिरेखान म्हणजे वेडा झालेला हत्ती आहे. आम्ही सुद्धा शिवाजी नावाच्या वाघाचे संभाजी नावाचे छाया आहोत. जय शंकर, जय भवानी. विजयाचा महामेरू
भक्तजनासी आधार अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी अखंड सौभाग्यवती भव. आबासाहेब आमचं सौभाग्य शंभूराजे कुठे आहे? आतल्या दादांना आपलीच वाट पाहत होती. बरं झालं ते दरवाजापाशी आले. कांडवले असते उगाच आणखी शर्मिंदा व्हायला नको. आपल्याच वाटेकडे डोळे लावून आहेत राजे. आमचे सुद्धा डोळे आजसले राजांच्या भेटीला. बोला हो आम्ही राजांना. बाई हा पाचूचा हार देवापुढे ठेवा आणि तुम्ही गळ्यात घाला. कर्नाटकाच्या मोहीमवरून येताना आठवणीनं तुमच्यासाठी आला. हो आबासाहेब. असे? आबासाहेब आपल्या पदस्पर्शाने आम्ही कृतार्थ झालो. असे? आबासाहेब फार मोठा अपमान घडला आमच्या हातून. आपला आणि स्वराज्याचा देखील. शर्मेनं पश्चातापानं मराठी बरसला नाही आमच्या जीवावर. शंभूबा आपल्या तोंडानं आपली चूक कबूल केली. आमचा शंभूबा आम्हाला भेटला. आबासाहेब आम्ही स्वराज्य पाहतो. नाही नाही राजे तुम्ही स्वराज्यात परत आलात आणि आमच्या मनात तुमच्याबद्दल असलेल्या नाना शंका दूर झाल्या. आबासाहेब आमच्या विषयी राजे राजे तुम्ही मोगलांच्या गोटातून निघालात आणि स्वराज्यात परत याल की नाही त्या एका शंकेनं आमचं मत. आबासाहेब पुत्र म्हणून युवराज म्हणून आम्ही नाना बंडखोरी आम्ही सुद्धा केली होती आमच्या पित्याचे राजे. आज बंडाळी करणाऱ्या पुत्राशी आमचा सामना होता. आबासाहेब आबासाहेब आपला मोठेपणा आम्हाला कधी कळलाच नाही. आता आपण द्याल ती शिक्षा अगदी देहदंड सुद्धा. राजे तुम्हाला शिक्षा देऊन आम्ही भोगलेल्या शिक्षेची परतफेड होईल. राजे आम्ही शिक्षा भोगली तुमच्या विना. भूक गेली तहान गेली झोप उडाली. तुमच्या चिंतेनं आम्ही अंगभर पोखरलो. मराठ्यांचा युवराज मोगलांच्या वडात जाऊन मिळाला आणि काय काय मानाने. आबासाहेब आम्ही नादान आहोत, मूर्ख आहोत, उतावळे आहोत, पण आम्ही मतलबी आणि स्वार्थी आहोत. राजगादीचा आम्हाला मोह आहे. आम्हाला आमचे आबासाहेब उभे आहेत. आबासाहेब आम्ही आपल्या पायाची साखळी करू. अरे स्वराज्याची साखळीच करायची असेल तर असा आदतही कोणाचा कसा चालेल. आबासाहेब आमच्या माने आणि हट्टी स्वभावामुळे आमच्याकडे चुका घडल्या, पण आमच्या मनात म्हणूनच राजे यापुढे कुठल्याही आणि कसल्याही चुकीनं परत त्या पाचशहाच्या गोटात जाऊ नका. दोनदा तुम्ही गेलात आणि आई जगदंबेच्या कृपेनं तुम्ही सही सलामत सुटलात. पण
तिसऱ्यांदा गेलात आणि अडकला तर त्यावेळी तुमची सुटका करायला कदाचित आबासाहेब असणार. आबासाहेब असला अभद्र. अभद्रपणाची वेळ कोणावर सांगून येत नाही का? आम्ही तुम्हाला कर्नाटकाच्या भूमीवर नेलं नाही म्हणून तुम्ही आमच्यावर रागावला. क्षमा असावी आबासाहेब, पण विचारावं असं वाटलं म्हणून. बेलाशक विचारा नाही. आबासाहेब, आम्ही 8 वर्षाचे होतो तेव्हा राजा जयसिंगाकडे ओलीस राहिलो. 10 वर्षाचे होतो तेव्हा पाचच्या दरबारात हाजरी लावली. औरंगजेबाला त्याच्या शहाजापासून दूर करावं ही कामगिरी आपण आमच्यावर सोपवली आणि सगळ्या कामगिऱ्या आम्ही यशस्वीपणे पार पाडल्या. होय शंभूराजे. मग आबासाहेब, याच वेळी हा जवा मर्द पुत्र कर्नाटकाच्या मोहिमेसाठी खूप कमी काट टाकला. राजे, कर्नाटकाची मोहीम ही तुमच्या आमच्या नात्याची कसोटीची वेळ होती. राजाला राज्याचं हित सांभाळण्यासाठी काही कटू पण अन्यायाचे वाटतील असे निर्णय घ्यावे लागले. म्हणूनच राजे, तुम्हाला कटू वाटेल असा निर्णय आम्हाला घ्यावा लागला. पण आबासाहेब, आम्हाला रायगडापासून तुम्ही दूर ठेवलं. रायगड आता पूर्वीसारखा नांदा राहिला नाही. रायगडाला आता राजसत्तेची विषारी स्वप्न पडू लागली. राजसत्तेची विषारी स्वप्न नातीपोती जाणत नाही. अगदी माता देखील वैरिणी होते. म्हणूनच राजे, आम्हाला तुमचा तिथून मुक्काम हलवावा लागला. साहेब, एवढं कुठे रामायण घडून गेलं. त्याचा वनवास तुम्ही सोसलात आणि आम्ही. पण आता ती भेट आमच्या हेराकडून पक्की खबर आहे की बादशाह बलाढ्य फौजेशी आपल्या मुलखावर चालून येतोय. औरंगजेब बलाढ्य बादशाह, त्याचा मुकाबला करायचा असेल तर आमचा छावा आमच्या छावणीत हवा. राजे, त्याचा जिगरीने मुकाबला तुम्हीच करू शकता, यात तिळमात्रही शंका नाही. आबासाहेब, आम्ही पराक्रमाची शर्त करू. इथले डोंगर, माणसं, रान, दगड तोंडे घेऊन त्या औरंगाबाद तुटून पडू. आपण फक्त दिशा दाखवावी. राजे, सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा मोठेपणा दाखवा. मराठी शाळेतील मोडून काढा. आता समशेर घेऊन अंगावर चालून येणारा गाणं दिसतो, पण घरातला घरभेदी फितूर कधीच दिसत नाही. शत्रूला एक वेळ माफ करा, कारण तो शत्रू आहे हे आपल्याला अगोदरच माहीत असतं. पण फितुरांना हाती सापडतात, हत्तीच्या पायी द्या. सरदार वतनदारांना दूर ठेवा. पण पूर्वी गुराखी आणि मावळे यांच्या विश्वासावर विसंबून राहा. राजे, तुम्ही आजचे युवराज, उद्याचे छत्रपती आहात. आबासाहेब, आम्हाला राजगादीचा मोह नाही. राजे, तुम्ही आम्हाला आमच्या प्राणाहून प्रिय आहात. पण त्या ओली आम्हाला प्रिय आहे आमचं हे स्वराज्य. स्वराज्याचा महामेरू आहे. तुमच्या बरोबरच आम्हाला रायगडाची चिंता वाटत. आम्हाला तर रायगडावर प्रयाण करायचं. आबासाहेब, आम्ही रायगडावर कधी यायचो? तुर्तास तुम्ही इथंच थांबा. आम्ही बोलावं तेव्हा रायगडावर. आबासाहेब, आपल्या मनात आमच्याविषयी अजूनही भरवसा
भरोसा तुम्ही आमच्यावर दाखवा राजे. रायगडावरील विष छाया निवडू द्या. सर्वांनी निरागस मनाने एकत्र यावं असा दिवस उजाडू द्या. मग दसऱ्याचं सोनं लुटतो, आनंद लुटू, वेळ टाकू. आबासाहेब, धीर सोडू नका, संयम पाळा, मनाचा अपघात आवडू नका. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे. गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा